आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत केडीएमसीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. सलग बिनविरोध विजयांची मालिका कायम ठेवत भाजपचे तब्बल 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने महायुतीचे एकूण 12 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांच्यानंतर रंजना पेंडकर या बिनविरोध विजयी झाल्याने भाजपने केडीएमसीत तिसरा बिनविरोध विजय नोंदवला होता. गुरुवारपर्यंत भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आणखी उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपच्या बिनविरोध उमेदवारांची संख्या वाढली. प्रभाग क्रमांक 26 मधून मुकुंद पेडणेकर तर प्रभाग क्रमांक 28 मधून भाजपचे महेश पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे या प्रभागात मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे महेश पाटील यांचा मार्ग मोकळा झाला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याशिवाय प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपा महायुतीचे साई शिवाजी शेलार हेही बिनविरोध विजयी झाले आहेत. केडीएमसी महापालिकेत एकूण 122 जागा असून बहुमतासाठी 62 जागांची आवश्यकता आहे. महायुतीचे आधीच 12 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी केवळ 50 जागांची गरज उरली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना महायुतीने निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.